नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। यंदा 2 दिवस कोजागिरी पौर्णिमा आहे। कोजागिरी पौर्णिमा 2 दिवस असल्या कारणाने दूध आपल्याला चंद्रप्रकाशाखाली कधी ठेवायचं आहे, त्याचबरोबर 99% घरांमध्ये महिला ही चूक करतात चंद्रप्रकाशाखाली दूध ठेवताना, आणि त्यामुळे जे आपण म्हणतो ना की अमृता समान दूध या दिवशी तयार होतं आणि ते दूध प्रसाद म्हणून आपण पितो, तर तो जो लाभ आहे, तुमचं जे दूध आहे ते अमृता समान प्रसाद ते बनत नाही। का होत नाही, काय चूक होते ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच जणांना पौर्णिमेचा उपवास असतो आणि त्यांचे स्वामींचे 11 गुरुवार सुद्धा सुरू आहेत। मग अशा वेळेला कोणता उपवास धरावा? पौर्णिमेचा उपवास धरला तर जो गुरुवारचा उपवास आहे तो काउंट केला जाईल का 11 गुरुवार मध्ये? त्याचबरोबर चंद्रप्रकाशामध्ये दूध कधी ठेवायचं आहे, किती वेळ ठेवायचं आहे, आणि अजून तुमच्या मनात पडलेल्या छोट्या छोट्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील। त्याचबरोबर जे आपण प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तो कधी करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, ही सुद्धा माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते। या दिवशी भगवान श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी माता लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात। या कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो। या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो। या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते अशी आपली श्रद्धा आहे, त्यामुळेच आपण दूध आटवून ते चंद्रप्रकाशात ठेवत असतो, जेणेकरून चंद्राची किरणे त्या दुधामध्ये पडली की ते अमृतासमान होतं आणि ते दूध आपण प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण करतो। पण आपण फक्त दूध आटवलं आणि ते चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलं, मग ते अमृता समान झालं का? अमृता समान तो प्रसाद तयार झाला का? अजिबात नाही। इथेच तर आपली खरी चूक होत आहे। ती म्हणजे कशी, हे जे दूध आहे ते आपल्याला अमृता समान बनवण्यासाठी, या दुधाचा प्रसाद बनवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री 12 वाजता माता लक्ष्मी, कुबेर हे जे आहेत ते पृथ्वीवर येतात असं म्हटलं जातं, पृथ्वीवर भ्रमण करतात म्हटलं जातं। आणि कोजागिरी कोण जागर म्हणजे कोण जाग आहे, कोणत्या घरामध्ये प्रकाश आहे हे ते बघत असतात, आणि ज्या घरामध्ये प्रकाश आहे, लोक जागे आहेत, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते। आणि त्याच्यामुळेच की या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण मध्यरात्री 12 वाजता आपल्या सगळ्या घरातल्या लाईट वगैरे जे आहेत ते चालू ठेवायचे आहेत। भले तुमच्याकडे 1 रूम असू द्या, 10 रूम असू द्या, 5 रूम असू द्या, छोटा का होईना, प्रत्येक रूम मध्ये लाईट जो आहे या दिवशी कमीत कमी तुम्ही 1 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत, मध्यरात्री 1-1:30 वाजेपर्यंत तरी चालूच ठेवायचं आहे। आणि घरातील आता लहान मुलं वगैरे जरी झोपले असतील तर आपण मोठी मंडळी जी आहेत ना त्यांनी तरी कमीत कमी जाग राहायचं आहे। आणि मध्यरात्री 12 वाजता बरोबर भगवान इंद्र, चंद्र, कुबेर, माता लक्ष्मी यांची पूजा जी आहे ती करायची आहे। आता तुमच्याकडे हे पूजन केलं जात नसेल तर कशा पद्धतीने दूध ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ही पूजा करायची आणि ही पूजा केल्यानंतर तिथे त्या पूजा मांडणीच्या समोर जे दूध आपण आटवलेलं आहे त्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे। जेव्हा आपण त्या आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतो तर तेव्हा त्या दुधाचा प्रसाद होतो, म्हणजे त्या दुधाचं प्रसादात रूपांतर होतं। जसं की बघा, तुम्हाला एक्झाम्पल साठी सांगते, आपण कोणत्याही मंदिरामध्ये वगैरे गेलो तर जेव्हा आपण दुकानातून नारळ, पेढे घेतो तर आपण काय म्हणतो की मी नारळ, पेढे द्या म्हणून, आणि जेव्हा हेच नारळ, हेच पेढे आपण मंदिरामध्ये जातो आणि देवाच्या तिथे लावून आणतो तर तेव्हा हेच नारळ, पेढे जे आपण फक्त नारळ, पेढे म्हणून मंदिरात नेले होते, तर मंदिरातून बाहेर आल्यानंतर हा देवाचा प्रसाद बनतो। म्हणजे काय, जाताना फक्त नारळ, पेढे नेले आणि येताना आपण काय आणलं? प्रसाद आणला। येताना आपण म्हणतो का मी नारळ आणलं, मी पेढे आणले? नाही, देवाला दाखवल्यानंतर त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होतं, आपण त्याला प्रसाद म्हणतो। त्याच पद्धतीने हे जे दूध आपण आटवलेलं आहे तो अगोदर नैवेद्य दाखवायचा, थोडा वेळ तिथे ठेवायचं, म्हणजे त्याचं प्रसादात रूपांतर होतं, तो प्रसाद बनतो। त्यानंतर चंद्रप्रकाशाखाली हे दूध आहे ते ठेवायचं आहे, आणि ते ठेवल्यानंतर चंद्राची किरणे त्या दुधामध्ये पडल्यानंतर त्यानंतर प्रसाद म्हणून हे जे आटवलेलं दूध आहे ते आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे। म्हणजे हे दूध खऱ्या अर्थाने अमृता समान झालेलं आहे आणि ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण केलेलं आहे। पण बरेच जण काय करतात, फक्त दूध आटवतात, चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात आणि ते नंतर घरातील सर्वांनी फक्त पिऊन घेतात, तर असं करायचं नाही। आता तुम्ही जी पूजा असते आपली चंद्र, इंद्र वगैरे, ही पूजा तुम्ही करत नसाल तर काय करायचं, देवघरामध्ये तरी माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल किंवा श्रीयंत्र असेल
चला जाऊ द्या, हे तुमच्या देवघरामध्ये नाहीये. तुमची जी कुलदेवी असते, देवीचा फोटो किंवा देवीची मूर्ती किंवा देवीचा टाक असेल, त्याच्यामुळे नॉर्मल देवासमोर जो आपला तेलाचा दिवा असतो तो लावायचा, धूपबत्ती लावायची, एक तुपाचं निरांजन लावायचं, कारण माता लक्ष्मीची आपण पूजा करतोय, माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवतोय आणि देवघरासमोरच ते जे आपण दूध आटवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा, थोडा वेळ ठेवायचं, त्याच्यानंतर चंद्रप्रकाशात ठेवायचं, चंद्राची किरण त्याच्यावर थोडा वेळ पडू द्यायची आणि त्याच्यानंतर मग हे अमृत रूपी जे दूध आहे, प्रसाद जो आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. ही आहे योग्य पद्धत चंद्रप्रकाशामध्ये जे आपण आटवलेलं दूध आहे ते ठेवण्याची. आता 2 दिवस पौर्णिमा आहे, 16 आणि 17. तर 16 तारखेला रात्री 8:41 पौर्णिमा तिथी जी आहे ती सुरू होत आहे आणि 17 तारखेला दुपारी 4:56 पौर्णिमा जी आहे ती संपत आहे. त्याच्यामुळे हे जे दूध आहे ते आपल्याला 16 तारखेला रात्री 8:41 नंतर तुम्ही ते आठवायचं आहे किंवा तुम्ही त्याच्या अगोदर आठवलं तरी चालेल आणि मध्यरात्री 12 वाजता देवघरासमोर पूजा करून किंवा तुम्ही इंद्रचंद्र ही जी पूजा करता ती पूजा करून झाल्याच्या नंतर हे दूध जे आहे ते चंद्रप्रकाशामध्ये 16 तारखेच्या रात्री ठेवायचं आहे आणि मग रात्री ठेवल्यानंतर त्या रात्रीच आपण हे दूध जे आहे ते पिऊ शकतो किंवा काही उरलं वगैरे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा पिऊ शकता. तुम्हाला जर गुरुवारचा उपवास नसेल, तुम्हाला पौर्णिमेचा उपवास नसेल आणि या दुधामध्ये तुम्ही तांदूळ वगैरे काही टाकले नसतील तर आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा हे पिऊ शकतो. बाकी तुम्हाला उपवास असेल आणि याच्यामध्ये तुम्ही काही तांदूळ वगैरे टाकलेले असतील तर मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे पिण्यासाठी चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला गुरुवारचा किंवा पौर्णिमेचा उपवास आहे तर मध्यरात्री 12च्या नंतर सुद्धा तुम्ही त्याच्यात तांदूळ वगैरे टाकलेले असतील तर तुम्हाला पिता येणार नाही. त्याच्यामुळे दूध बनवताना त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे काही टाकू नका, साधं मसाला दूध बनवा, म्हणजे उपवास असेल तरी सुद्धा ते तुम्हाला पिता येईल. या हिशोबाने तुम्हाला दूध जे आहे ते बनवायचं आहे. आणि आता जो आपला सत्यनारायण असतो, महिन्याला आपण जो सत्यनारायण करतो तर तो सत्यनारायण जो आहे तो आपल्याला 17 तारखेला करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की कोजागिरी पौर्णिमेचं दूध 16 तारखेला आपल्याला चंद्राखाली ठेवायचं आणि मग 17 तारखेला ही जी सत्यनारायण पूजा आहे ती का करायची? कारण 16 तारखेला रात्री 8:41 नंतर 41 मिनिटापासून पौर्णिमा तिथी लागत आहे आणि आपण जो सत्यनारायण असतो तो प्रदोष काळामध्ये करत असतो. म्हणजे 16 तारखेचा प्रदोष काळ जो आहे तो निघून गेलेला आहे, कारण रात्री 8:41 पौर्णिमा तिथी लागत आहे. म्हणून 17 तारखेला उदय तिथीनुसार सूर्याने बघितलेली ही पौर्णिमा तिथी आहे, म्हणून दिवसभर पौर्णिमा तिथी धरली जाणार आहे. म्हणून तुम्ही 17 तारखेला तुम्हाला जर पौर्णिमा तिथीमध्येच जर सत्यनारायण करायचं असेल तर दुपारी 4:56 आत तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. सकाळपासून ते 4:56 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. आणि असं काही नाही तुम्हाला की ह्या तिथीमध्येच करावं कारण ही सूर्याने बघितलेली आहे, उदय तिथीनुसार आहे, तर तुम्ही 17 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो, काहीही हरकत नाही. म्हणजे काय की आपण बुधवारी म्हणजे 16 तारखेला चंद्रप्रकाशात दूध ठेवायचं आहे. चंद्र इंद्र वगैरे पूजा जी आहे ती 16 तारखेला मध्यरात्री करायची आहे आणि 17 तारखेला जो सत्यनारायण आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि तुम्हाला जर पौर्णिमेचा उपवास असेल, तुम्ही धरत असाल तर तो सुद्धा तुम्हाला 17 तारखेला गुरुवारी करायचा आहे. आता इथे प्रश्न येतो की ज्यांना पौर्णिमेचा उपवास आहे त्यांचे समजा स्वामींचे 11 गुरुवार सुद्धा सुरू असतील तर अशा वेळेला काय करायचं की तुम्ही स्वामींची 11 गुरुवारची पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही करू शकता, ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या तुम्ही करू शकता, पण तुमचा उपवास कोणता आहे? पौर्णिमेचा आहे. त्याच्यामुळे उपवास तुम्ही पौर्णिमेचा करायचा आणि हा जो गुरुवार आहे तो तुम्ही काउंट करू नका गुरुवारचा 11 गुरुवारमध्ये. आणि जर आपल्याला तुम्हाला पौर्णिमेचा उपवास नसेल तर नॉर्मल आपण हा जो गुरुवार आहे तो नेहमीप्रमाणे करू शकतो आणि 11 गुरुवारमध्ये हा गुरुवार जो आहे तो आपण काउंट सुद्धा करू शकतो.